नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर आपल्याला कार्यकर्त्यांची गोतावळा दिसत आहे, गर्दी दिसत आहे. हे कशासाठी दिसत आहे तर या पक्षांनी आपल्याला उमेदवारी द्यावी, उमेदवारीची मागणीसाठी हे कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला राजकीय पक्षांच्या कार्यालयाबाहेर दिसत आहे. या कार्यकर्त्यांना खरंच उमेदवारी मिळेल का? बिलकुल नाही. कारण हे जे कार्यकर्ते हे फक्त पक्षाचे काम करण्यासाठी आहे, पक्षाच्या सतरंजा उचलण्यासाठीचे कार्यकर्ते आहे. निवडणुकीच्या तोंडावरती यांना काहीतरी पैसे द्यायचे, खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, गाडी भाडं वगैरे द्यायचं फक्त, आणि त्यांनी पक्षाचं काम करायचं, पक्षाचं नेत्याचं काम करायचं, नेत्याच्या मुलाचं काम करायचं, त्या पक्षाच्या नेत्याच्या नातवाचं काम करायचं. एवढेच काम या पक्ष कार्यकर्त्यांनी करायचं. मुद्दा असा आहे की राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्राची, ही खूप रसातळाला गेलेली आहे, अत्यंत खराब झालेली आहे, बिघडलेली आहे. एखाद्या पक्ष असेल, त्या पक्षाचं तत्व असेल किंवा त्याची विचारधारा असेल किंवा त्या पक्षाची काही विचारसरणी असेल, या सर्वालाच या राजकीय पक्षाने, पक्षाच्या नेत्यांनी हरताळ फासलेला आहे. आज कुठलाही पक्ष त्याची विचारधारा स्पष्ट नाही. ते आज एकासोबत युती करतात तर दुसऱ्या दिवशी त्याच पक्षाला शिव्या घालतात आणि तिसऱ्या सोबत युती करू शकतात. राजकीय पक्षातील नेत्यांचं सुद्धा तसंच आहे. सकाळी कुठल्या पक्षात असणार तर रात्री कुठल्या पक्षात असणार हे सांगता येणार नाही. मित्रांनो, हे का सांगत आहे की हे जे कार्यकर्ते आहे, वर्षानुवर्ष काम करणारे, यांनी फक्त सतरंजा उचल्याचं काम करायचं आहे. यांनी विधानसभेची किंवा निवडणुकीचे तिकीट मागू नये असे या राजकीय पक्षातील प्रस्थापितांना वाटतं. तिकीट कोणी मागावं तर या राजकीय पक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांनी मागावं, मुलांनी मागावं, नातवांनी मागावं, जवायानं मागावं, मुलीनं मागावं, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिकीट मागू नये अशी त्यांची इच्छा असते किंवा अशी त्यांची धारणा असते. आणि त्यांना जर कार्यकर्त्यांना जर तिकीट दिलं, तो जर आमदार, मंत्री, खासदार झाला तर राजकीय पक्षातील त्या नेत्याचं वर्चस्व संपुष्टात येईल अशी त्यांची मानसिकता तयार झालेली आहे. त्यामुळे एकाच पक्षातील नेता जो आहे तो आपल्या गणगोताला, आपल्या नातेवाईकांना मोठं करत आलेला आहे. आणि आताच या 2024च्या निवडणुकीमध्ये असंच झालेलं आहे. आपण बघत आहोत की अनेक मुलाविरुद्ध बाप किंवा बापाविरुद्ध मुलगी, काकाविरुद्ध पुतण्या, भावाविरुद्ध भाऊ, अशा प्रकारची लढाई आता सर्रास आपल्याला महाराष्ट्राच्या पटलावरती दिसणार आहे. मित्रांनो, या लोकांनी नुसतं एकमेकांच्या विरोधात लढाई लढत नसून तर ते वेगवेगळ्या पक्षातून लढाई लढत आहेत. म्हणजे काका विरुद्ध पुतण्या, काका वेगळ्या पक्षात, पुतण्या वेगळ्या पक्षात. जर कधी चिट भी मेरी पट भी मेरी, ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात, अशा प्रकारची या लोकांची नैतिकता झालेली आहे. याला जबाबदार कोण आहे तर याला जबाबदार तुम्ही, आम्ही सर्वच जबाबदार आहोत. आपणच या लोकांना मोठं केलेलं आहे, खांद्यावरती घेतलेलं आहे. आणि हेच लोक आता त्यांच्या सत्तेच्या लालसेपोटी अशा प्रकारचा प्रकार घडत आहे. हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला खूप घातक आहे. आपण मगाशी बघितलं, 5 वर्षापूर्वीचं उदाहरण आपण बघितलं. आपण मतदान कुणाला केलं, सत्तेत कोण आलं, ज्यांना आपण मतदान ज्यांच्या विरोधात केलं तेच पक्ष, जे सत्ताधारी पक्ष आहे तेच त्यांना जवळ घेऊन बसले, खुर्चीला मांडून बसले. मग आम्ही मतदान कुणासाठी करायचं? आम्ही विचारधारा पाळायची, आम्ही पक्षावरती विश्वास ठेवायचा. तो एक विचारधारा किंवा एक तत्व घेऊन चालणारा पक्ष असं मानायचं आणि त्या पक्षाला आम्ही मतदान करायचं. परंतु निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर जो त्या पक्षाच्या विरोधात लढला त्याचे काही माणसं घ्यायचे, सोबत सत्ता स्थापन करायची. अशा प्रकारचे गलिच्छ राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये अशा प्रकारचं राजकारण कुणीही अनुभवलेलं नव्हतं. हे ह्या 5 वर्षामध्ये अतिप्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपण जर काही प्रातिनिधिक काही उदाहरण जर घेतले तर महाराष्ट्रामध्ये असे काही नेते आहे की त्यांना सत्तेचा मोह त्यांच्याकडनं सुटत नाहीये. गणेश नाईक आहेत, ते मंत्री आहेत. त्यांचा मुलगा संदीप नाईक हा शरद पवार गटाकडनं निवडणूक लढवत आहे. निलेश राणे, नितेश राणे, एक भाजपाकडनं, एक शिंदे गटाकडनं. भुजबळ आहे, हे राष्ट्रवादीच्या एका गटाकडनं भुजबळ निवडणूक लढवत आहे, तर पुतण्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडनं निवडणूक लढवत आहे. त्यानंतर पुसदमध्ये मनोहर नाईक आहे, त्यांची दोन्ही मुले आहे, हे वेगळ्या गटाकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. धर्मराव बाबा आत्राम यांचं उदाहरण तर वेगळंच आहे. मुलीनं बापाविरुद्ध बंड केलेला आहे आणि शरद पवारची जी चिन्ह आहे, मशाल चिन्ह हातात घेतलेलं आहे.
यासोबत रावसाहेब दानवे आहे. रावसाहेब दानवे हे भाजपाचे नेते आहेत. त्यांची मुलगी कन्नडमधून ही शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. हे बघा किती विदारक परिस्थिती आहे महाराष्ट्राचं. सत्ता ही माझ्याच घरात आली पाहिजे, मग ती कुठल्याही पक्षामध्ये तो उभा राहिला तरी चालेल. मुंबईमधलं उदाहरण घ्या. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार देऊ नये किंवा इतर पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, या प्रकारची फिल्डिंग लावल्या जात आहे. कारण माझा मुलगा हा निवडून आला पाहिजे असं या राजकीय पक्षाच्या नेत्याला वाटत असतं. मग आदित्य ठाकरे समोर कोण उमेदवार असणार आहे? आदित्य ठाकरेसमोर कमकुवत उमेदवार विरोधी पक्षाने द्यायचा आहे, आणि कारण आदित्य ठाकरेला तिथे निवडून आणायचं आहे. हे सगळं षडयंत्र आहे. हे सर्व राजकीय पक्ष असेल, मग शिवसेना असेल, भाजप असेल, दोन्ही गट असेल, राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे दोन्ही गट असेल, हे सर्व पक्ष एकच आहे. हे फक्त जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे. त्यांना फक्त सत्ता आपल्याच ताब्यात हवी आहे. हे प्रस्थापित लोक आहे. हे प्रस्थापित लोक हे सामान्य कार्यकर्त्यांना, नागरिकांना कोणालाही मोठं करणार नाही, आणि यांनी आपली वतनदारी आता तयार केलेली आहे. मित्रांनो, 2024ची विधानसभा जी निवडणूक आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये या प्रस्थापितांचा सुपडा साफ झाला पाहिजे. जे धूर्त राजकारणी आहे, ज्यांनी नागासारखं फणी काढून आपल्या सत्तेवरती बसलेले आहेत, कोणीही त्याच्याजवळ जर आला तर त्याला डंक मारण्याचा हे लोक प्रयत्न करतात. अशा लोकांचा सुपडा साफ करण्याचं, अशा लोकांना जागा दाखवण्याचं, अशा लोकांना आपली अवकात दाखवण्याचं काम आपल्याला सामान्य नागरिक म्हणून, मतदान म्हणून आता करता येणार आहे. आपण गेल्या 5 वर्षामध्ये बघितलेलं आहे. अनेक लोक जे आहेत, 5 वर्षापूर्वी त्यांची संपत्ती काय होती, आज त्यांची संपत्ती काय आहे. 100 कोटीची 500 कोटी झालेली आहे. अहो, इथे शेतकऱ्यांचे जर कधी 1000 रुपयाचं उत्पन्न असेल तर ते 500 रुपये झालेलं आहे. जर कधी त्याची संपत्ती जर कधी लाख रुपये असेल तर त्याची आज 50,000 40,000 झालेली आहे. सामान्य लोकांची संपत्तीचा जो ग्राफ आहे तो दिवसेंदिवस खाली आलेला आहे. त्याला अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. परंतु या राजकीय लोकांची संपत्ती जर आपण बघितले तर तुमचे सर्वांचे डोळे विस्पारतील. एवढ्या पटीने यांची संपत्ती वाढलेली आहे. 100 पटीने 200 पटीने संपत्ती कुठे वाढत असते का हो? हे पैसे नेमके यांच्याकडे येतात कुठून? हे नेमके पैसे कुठले धंदे करता का? त्यांच्या राजकीय पक्षाचा जो तो तेव्हा जे निवडणुकीचा फॉर्म भरतात त्यावेळेस त्यांचा जर व्यवसाय बघितला तर त्यावेळेस ते शेती लिहितात. मला खरं इथे सांगा की शेती करणारा माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे कसा कमवू शकतो? शेती करणारा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कमवत असेल तर माझा सामान्य शेतकरी, मायबाप शेतकरी हा आज कुठेतरी करोडपती, अब्जोपती झाला असता. परंतु नावाला शेती दाखवायची आणि दुसऱ्याच मार्गाने, वाम मार्गाने पैसे कमवण्याचा एक रस्ताच हा राजकारणातून जातो असेच आपल्याला म्हणता येणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्राची परिस्थिती खूप विदारक आहे. या प्रस्थापितांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. या प्रस्थापितांना आपल्याला जागा दाखवायची आहे. यासाठीच आपली सर्वांची जनजागृती व्हावी. खरं तर आपल्याला राजकारणाचा जो स्तर गलिच्छ झालेला आहे, खालच्या स्तराला गेलेला आहे, तो कुठं आपल्याला या निमित्ताने कमी करता येईल का? या निमित्ताने समाजामध्ये जनजागृती करून आपल्याला चांगल्यात चांगल्या उमेदवारांना निवडणूक कसं आणता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, इथेच थांबतो. धन्यवाद.